एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरामध्ये बेवारस वाहन हटाव मोहीम सुरू। 487 वाहन मालकांना नोटिसा, 10,000चा दंड व लिलावाची चेतावणी। आयुक्त सचिन ओंबासे सोलापूर महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर शहर यांच्या आदेशानुसार शहरातील रस्त्याच्या कडेला महिनोमहिनी उभी असलेली बेवारस गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्वच्छता निर्माण करणारी वाहने व तत्सम साहित्य हटवण्याची संयुक्त मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हाती घेण्यात आली आहे। शहरातील रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार खालीलप्रमाणे आकडेवारी नोंदवण्यात आली आहे। 4 चाकी वाहने 102, दुचाकी वाहने 37, 3 चाकी वाहने 39 ट्रक, 5 डंपर, 1 इतर साहित्य 303, एकूण 487 या सर्व वाहन मालकांना व साहित्यधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे। या संदर्भात या आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे। आज दुपारी 4 वाजेपर्यंत नंतर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील लावण्य रंग ट्रॅव्हल्स बेवारस वाहन उचलण्यात आले असून ते वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल। रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे व एकंदर शहरवासीय तसेच शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे। या कारवाईमुळे अशा शासकीय जागेवर बेवारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या जागी खाजगी मालकांमध्ये जागृतीसह एक प्रकारची दास्ती निर्माण झालेली आहे। महानगरपालिकेचा इशारा, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाजगी वाहन बेकायदेशीररित्या उभे ठेवणाऱ्या वर पुढील प्रमाणे कठोर कारवाई केली जाईल। वाहन सोडवण्यासाठी 10,000 रुपये दंड आणि टोविंग खर्च आकारण्यात येईल। 1 महिन्याच्या आत वाहन सोडले नाही तर ते जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल। आगामी काळात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असून शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा व वसाहती परिसरात ही कारवाई सातत्याने चालवली जाईल। सोलापूर महानगरपालिका व वाहतूक पोलीस विभाग यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली वाहने खाजगी वाहने तात्काळ आपल्या मालकीच्या जागेत हलवावीत, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली।